औद्योगिकदृष्ट्या विस्तारलेल्या चाकण परिसरात जमीन बळकावण्याच्या प्रवृत्ती वाढीस लागल्या आहेत। एकीकडे भूमाफियांनी आपली वक्रदृष्टी सामान्य नागरिकांच्या जमिनीकडे वळवलेली असतानाच आता घरातील नात्यातील मंडळी सुद्धा एकमेकांची शत्रू होऊ लागली आहेत। असाच एक प्रकार समोर आला आहे। एका ज्येष्ठ महिलेने नातेवाईकांच्या मदतीने पुणे लाईव्हकडे व्हिडिओ पाठवून आपली धक्कादायक माहिती समोर आणली आहे। सिंधुबाई दत्तात्रय तावरे, वय वर्ष 71, मूळ राहणार खालुंबरे, सध्या राहणार कडाचीवाडी, तालुका खेड असे या ज्येष्ठ महिलेचं नाव आहे। सिंधुबाई यांना एका डोळ्याने दिसत नाही, दुसऱ्या डोळ्याने कमी दिसते, लिहिता वाचता देखील येत नाही, अर्धांग वायू देखील झाला होता। त्यांनी पुणे लाईव्हला कळवले आहे की माझ्या मुलाने मला घरकुल मंजूर झाला आहे असं सांगून मला खेडला घेऊन गेला। माझ्या नावावर असलेली जमीन 23 जून 2021 रोजी लिहून घेतली। मला ही घटना 5 सप्टेंबर 2025 रोजी समजली। मी विचारलं तर मला शिवीगाळ करून तुझा आमचा काही एक संबंध नाही असे सांगितल्याचे त्यांचे म्हणणे आहे। या ज्येष्ठ महिलेने पुणे लाईव्हकडे पाठवलेल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय सांगितलंय ते पाहूयात। माझं नाव सिंधुबाई दत्तू तावरे, माझं गाव खालुंबरे, माझं नाव खालुंबरे। मी आता माझ्या लेकीकडं तिथं राहते। 9-10 वर्षे झाली मी इथं राहते। एक दिवस संतोष तावरे आला आणि मला घेऊन गेला। मला म्हणला निम्या वाटत गेला, मला म्हणला घरकुल आले, आपल्याला खेडला जायचे। मग गेले खेडला गेले। आता म्हणलं याला घरकुल करायचे, त्यांनी ते घरकुलचं सोडून दिलं। माझं शेत त्यांनी आपल्या नाव करून, माझा अंगठा घेऊन नाव करून घेतलं। मला एवढाच न्याय मिळवून द्यायला पाहिजे।